बहीण आली आपल्या घरी आणि भाची पण आली. चला फायनली कपडे सिलेक्ट झालेत. आलाय तो बाहेर. आपण जाऊयात. जय शिवराय. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आज आपण आपल्या लहान बहिणीला घ्यायला जाणार आहोत. ती सासरी आहे. काल लक्ष्मीपूजन झालं, सो त्याच्यामुळे आज तिला आपण घ्यायला जाऊयात, कारण उद्या भाऊबीज आहे. सो ब्रश वगैरे झालाय आपला. आता थोडस कटिंग वगैरे करून येऊयात आपण. नेर गाव जे आहे तिथं आपण कटिंग वगैरे करायला जाणार आहेत, कारण आपल्या गावामध्ये तर काही कटिंगचं दुकान नाहीये. सो त्यामुळे आधी कटिंग वगैरे करून येऊयात, नंतर आलो की फ्रेश वगैरे येऊयात आणि मग बहिणीला घेण्यासाठी तिच्या गावाला जावं लागेल. इथनं 15 ते 16 किलोमीटर बहिणीचं गाव आहे. शेजारच्या गावामध्ये कटिंग करण्यासाठी पोहोचलोय आपण. आता थोड्याच वेळात दुकानावरती पोहोचूयात आपण. बघूयात. आज तर सण असल्यामुळे भरपूर गर्दी राहू शकते. बघा या साईडने पण जाऊयात खाली. अगदी रोडाच्या साईडलाच कटिंगचं दुकान असणार आहे. बघूयात आपण गर्दी वगैरे आहे की नाही, कारण फोन केलेला होता आपण ऑलरेडी. भरपूर गर्दी होती. बघू शकता आतमध्ये ओम मेन्स पार्लर. ठीक आहे, जाऊयात आपण आतमध्ये. चला कटिंगच्या दुकानावरती आलोय. एकनाथ भाई बघू शकता इथं मध्ये. कटिंग वगैरे झाली. भरपूर नंबर आहेत. 4 ते 5 नंबर आहेत. अर्धा 1 तास लागेलच आपल्याला. ते आपले एकनाथ भाई आपला मित्रच आहे. ठीक आहे, कटिंग वगैरे झाली की आपण भेटूयात. बहिणीकडे पण जायचंय आपल्याला साखरीला. बराच वेळ लागेल, आता 1-1.5 तास तरी लागेल. तोपर्यंत आपण नाश्ता वगैरे करून येऊयात. आमचे मित्र सुरेश भाई. चला कटिंग वगैरे झाली. आपण आता लताबाईला घेण्यासाठी जाणार आहोत. 12-12:30 वाजलेत. भाऊ आंघोळ करतोय. त्याची आंघोळ वगैरे झाली की मग आपण निघूयात. इथनं 20 ते 25 मिनिट लागतील आणि तिथनं पुढे पुन्हा आपल्याला साखरेला पण जायचं आहे. ठीक आहे, चला जाऊयात. चला जाऊयात आपण. तयारी वगैरे झाली लहान भाऊची पण. तो बाईक चालवेल, आपण मागे बसूयात मस्त, कारण व्लॉगिंग पण करायची आपल्याला. सो त्याच्यामुळे आपण निघूयात आता. इथे काय काय करू राहिलं. चला झाली तयारी वगैरे, निघूयात आपण. बघा बाईक वगैरे सगळं चालू. चला निघूयात आपण घरी. शेवटी पोचलो आपण ताईच्या गावी. चला जाऊयात आपण. या गल्लीने बघा आतमध्ये जर गेलो तर समोरच ताईंचं घर दिसेल आपल्याला. चला आतमध्ये आलोय आपण. हे ताईंचं घर आहे, बघू शकता तुम्ही. लहान भाऊ ऑलरेडी आतमध्ये गेलेला आहे. हा मिडल रूम आहे आणि आपण आता मागच्या किचनच्या रूम मध्ये आलोय. ताईने त्याला बाहेर वॉशरूम वगैरे दाखवला. सो बघू शकता तुम्ही. लहान भाऊ पाणी पितोय. चला आता ताई आपल्याला पण पाणी देतील. छोटीने चहा वगैरे आणलाय, परंतु ती 2 चहा घेऊन आली. मी तर चहा घेत नाही, लहान भाऊ घेतो चहा. पण बहिणीच्या घरी असल्यामुळे चहा घेऊन घेऊयात आपण आजच्या दिवस. बघूयात 1 कप चहाने काही जास्त हे होत नाही. घेऊयात आपण चहा वगैरे आणि यानंतर आपण भाऊसाठी कपडे घेण्यासाठी बाहेर साखरीला जाणार आहोत. चला आपण आलोय तर साखरीमध्ये आलेले आहेत आपण. छोट्या भाऊला कपडे घेण्यासाठी भाऊने गाडी वगैरे लावली. आता आपण दुकानात जाऊयात. चला वरती जाऊयात. 3ऱ्या मजल्यावरती जायचं आहे आपल्याला, कारण मुलांचे कपडे जे आहेत वरती ते 3ऱ्या मजल्यावरती भेटतात. चला जाऊयात आपण आता वरती. बघूयात कसे कपडे वगैरे घेणार आहे तो. चला आतमध्ये आलोय आपण आता. दुकानदार त्याला कपडे वगैरे दाखवणार. चला पॅन्ट वगैरे काढतोय दुकानदार. पॅन्ट वगैरे जीन्स वगैरे बघतोय तो आधी. बघूयात. एक जीन्स काढली, परत दुसरी जीन्स दाखवण्याचा प्रयत्न करतायत. चला दुकानदाराने जीन्सवर जीन्स काढून ठेवलेले आहेत. बघूयात. पण भरपूर कपडे बघितल्यानंतर भाऊला या ठिकाणी एकही ड्रेस आवडला नाही. सो त्याच्यामुळे आपण आता दुसऱ्या दुकानामध्ये जाणार आहोत.
चला आलोय आपण दुसऱ्या दुकानामध्ये आलेले आहेत. आता बघूयात या ठिकाणी त्याला कपडे आवडतात का नाही. तोपर्यंत मी म्हटलं चला आपण थोडंसं भांग वगैरे पाडून घेऊयात. समोर ग्लास होता, मस्तपैकी भांग वगैरे पाडला आपण. तोपर्यंत भाऊ पण कपडे बघणार आहे. चला दुकानदाराने बरेच आता जीन्स पॅन्ट वगैरे पूर्ण गट्टाच्या गट्टा त्याच्या समोर ठेवलेला आहे. आता बघूयात ह्याच्यामधून त्याला कोणते कपडे आवडतात वगैरे. बघूयात अजून आता काही नवीन पॅन्ट वगैरे काढायला सांगितले त्याने. कदाचित त्याला त्या पॅन्ट्स वगैरे आवडल्या नसतील. सो कपडे समोर असले की आपण कन्फ्युज होऊन जातो, कोणते कपडे घ्यायचे, काय घ्यायचे, कोणती पॅन्ट घ्यायची, त्याला तेच कळत नाही आता सध्या की कोणतं घ्यावं नेमका. पण बघूयात. चला शेवटी फायनल त्याने ब्ल्यू जीन्स सिलेक्ट केली. आता कपडे घेणार तो, कपडे पण चेक करतोय. चला फायनली ड्रेस वगैरे घेतला गेला आपला. आता येईल तो बाहेर. अच्छा आतमध्ये बघा बूट वगैरे घालतोय तो. चला फायनली कपडे सिलेक्ट झालेत. आलाय तो बाहेर. आपण जाऊयात आता आधी बहिणीकडे जाऊयात आणि मग बहिणीला घेऊन आपण पुन्हा गावाकडे निघणार आहोत. सो फायनली ताईंना आपण मध्येच थांबलो आणि ताईंना घेऊन आता आपण आपल्या गावाकडे निघालेलो आहोत. थोड्याच वेळात आपण आपल्या घरी पोहोचणार. सो फायनली आपण आपल्या घराजवळ पोहोचलो. हे आपलं घर आहे. ताई आतमध्ये गेली आहे बघा. चला आईचं प्रेम हे वेगळंच असतं. बहीण आली आपल्या घरी आणि भाची पण आली. नीलूबाई जी आपली तिची मुलगी आहे, गावातच दिली, ती पण आत्ताच आली. चला आपण भेटूयात थोड्या वेळानंतर. चला बाय बाय. जेवण वगैरे झाल्यानंतर मित्र बोलला की शेजारच्या गावाची यात्रा आहे. सो आपण तिथे फिरण्यासाठी आलेलो होतो. थोडा वेळ फिरलोय आपण तिथं. बघूयात काय काय दिसतंय आपल्याला यात्रेमध्ये. थोडंसं फिरूयात आणि आपण लगेच निघणार आहोत. जास्त वेळ थांबणार नाही कारण खूप वेळ झालेला आहे. 11 वाजून गेलेले आहेत. चला यात्रेवरून आत्ताच आलो घरी. 11:30 वाजून गेलेत आता. घरचे सर्व झोपलेले आहेत. सो आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूयात. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.